मुंबई पालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही, महायुतीचाच महापौर होणार। TV9 मराठीवरील मुलाखतीदरम्यान शिंदेंची स्पष्टोक्ती। तर दिल्लीमध्ये स्थानिक विषयावर चर्चा नाही, भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केल्याचं वृत्त एकनाथ शिंदेंनी फेटाळलं। महायुतीमध्ये फोडाफोडीचे वाद आता संपलेत, यापुढे एकमेकांच्या पक्षातले लोक न घेण्याचा निर्णय, शिंदेंचं भाष्य। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज पालघर आणि नागपूरमध्ये सभा, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। डहाणू, पालघर, उमरेड आणि नागपूरच्या वाडीमध्ये सभा असणार। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज बुलढाणा, खामगाव, चिखली आणि देऊळगाव राजा या ठिकाणी सभा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभांचा आज धडाका, शिंदे 5 ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार। वणी, पांढरकवडा, मालेगाव, वाशिम, बुलढाणा आणि सिंदखेड राजामध्ये या सभा होणार। 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांच्याकडून शहीदांना अभिवादन। पोलीस आयुक्तालयातील प्रांगणामध्ये जवानांना अभिवादन। अजित पवारांकडून 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अभिवादन, तर पोलीस आयुक्तालयातील प्रांगणात अजित पवारांनी सकाळी 7 वाजता शहीदांना आदरांजली वाहिली। माझ्या मुलीची आत्महत्या नाही तर तिला मारलं गेलंय। 2021ला एका महिलेचा गर्भपात झाला, त्या फाईलवर अनंत गर्जेचा पती असा उल्लेख। डॉक्टर गौरी गर्जेच्या मृत्यूनंतर पालवे कुटुंबियांचा आरोप। पंकजा मुंडेंनी गौरी पालवेच्या कुटुंबियांची भेट घेतली। गौरीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी होणार, पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबियांना आश्वासन। मी अनंत गर्जेला पाठीशी घालणार नाही, अनंत गर्जेची चूक निघाल्यावर मी त्याला वाचवणार नाही, डॉक्टर गौरी पालवेच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे, शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची सध्या चर्चा। छोट्या छोट्या लोकांना बाळासाहेबांनी मोठं केलं, भुजबळ भाजीपाला तर नारायण राणे कोंबडी विकायचे, गुलाबराव पाटलांचं नाशिकमधल्या सभेत वक्तव्य। देशाचं 2500 वर्ष विघटन झालं, सम्राट अशोकापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांनी हे विघटन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, तर जे मनुवादी आहेत ते या देशाचे विघटक आहेत। प्रकाश आंबेडकरांच्या या विधानामुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता। RSS तिरंगा फडकवायची हिंमत करत नाही, RSS संविधान वाचवायला आणि मानायला तयार नाही, त्यांना आम्ही दहशतवादीच म्हणणार, सुजात आंबेडकरांकडून RSSचा दहशतवादी असा उल्लेख। 11 वर्षांपासून सुप्रीम कोर्टाचं केंद्राच्या दबावाखाली काम सुरू, राव गेले आणि आता पंत चढल्यामुळे न्याय व्यवस्थेवर काय परिणाम होणार, न्यायाधीश सूर्यकांत यांच्या सरन्यायाधीश पदाच्या नियुक्तीनंतर सामनातलं भाष्य। जितेंद्र सिंग यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक, IIT संदर्भातील केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यानंतर पवईतल्या IITच्या गेटसमोर मनसेकडून IIT मुंबई असा फलक, तर IITच्या नावात मुंबई नासणं हे चांगलंच असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं होतं। उज्ज्वला तिटेंच्या याचिकेची आज पुन्हा सुनावणी, दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं चुकीच्या पद्धतीनं निवडणूक कार्यक्रम राबवल्याचा मुद्दा उज्ज्वला तिटेंच्या वकिलांनी मांडला होता। काल दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आज पुन्हा या संदर्भातली सुनावणी होणार। धनंजय मुंडेंच्या गुंडांमुळे आता कुटुंब आणि साक्षीदारांच्या जीवाला धोका, धनंजय देशमुखांनी बीड पोलीस अधीक्षकांना लिहिलेलं पत्र व्हायरल। धनंजय देशमुखांनी जानेवारीमध्ये हे पत्र लिहिलं होतं अशी माहिती। नाशिकमधील माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालक ताब्यात, रामनाथ चौहान असं या कार चालकाचं नाव असल्याची माहिती। तर काल नातवासोबत वॉक करताना निर्मला गावितांना कारची धडक, निर्मला गावित यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेतील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, 22 नोव्हेंबरला तेलगाव ते धारूर मार्गावर हा अपघात झाला होता। अपघातात पत्नीचा मृत्यू, तर पतीवर पुण्यामध्ये उपचार सुरू। खासदार श्रीकांत शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे आज जळगाव दौऱ्यावर, नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दादा भुसे आणि श्रीकांत शिंदेंच्या अंबळनेरमध्ये सभा। जनतेनं कर भरलेल्या पैशातून निधी मिळतो, कुणाच्या वडिलोपार्जित इस्टेटमधून आलेला हा निधी नसतो, निधीवरील वक्तव्यावरून उमराजे निंबाळकरांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। सरकारी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, ही मस्तवाल भाषाच चुकीची, तुम्ही बापदादाचे पैसे म्हणून लोकांना देत नाहीत, सत्ताधाऱ्यांच्या नदी संदर्भातल्या या वक्तव्यानंतर मेहबूब शेख यांचाही निशाणा।
छत्रपती संभाजीनगरात मतदार याद्यांमध्ये चुका झाल्यास थेट निलंबन. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा कडक इशारा. मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आता आयुक्तांचा अधिकाऱ्यांना हा इशारा. नागपूरच्या कामठी नगर परिषदेचे काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज बाद. एबी फॉर्म अधिकृत नसल्याचं मान्य करत नागपूर खंडपीठानं त्यांचा अर्ज बाद केला. त्यामुळे काँग्रेसकडून आता हाजी अब्दुल शकूर नागाडी हे कामठीचे अधिकृत उमेदवार ठरले. भर सभेत कागदपत्र दाखवत शिल्पा खोत यांच्याकडून निलेश राणेंच्या आरोपांना उत्तर. शिल्पा खोत यांनी निलेश राणेंची ऑडिओ क्लिपही ऐकवली. शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला होता. तुळजाभवानी मंदिराचे महंत इच्छागिरी महाराजांची निवडणुकीतनं माघार. पवित्र परंपरेच्या रक्षणासाठी निर्णय घेतल्याचं सांगत माघार. भाजपनं उमेदवारी डावलल्यानंतर महंत इच्छागिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण. आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं अपहरण करत मारहाण केल्याचाही आरोप. मुंबईत 11 लाख दुबार मतदार तर 4 लाख मतदारांची नावं अनेक ठिकाणी असल्याचं समोर. मुंबई महापालिका प्रशासनाकडून सुद्धा दुजोरा. प्रारूप मतदार यादीवर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्यात येणार. मुंबईमध्ये एकाच व्यक्तीचं मतदार यादीत 103 वेळा नाव असल्याचं समोर. दुबार मतदारांसंदर्भात मंगळवारी मुंबई महापालिकेत बैठक. दुबार मतदार वगळण्यासाठी 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम. नाशिक मनपाच्या प्रारूप यादीवर 900 हरकती. तक्रार दाखल करण्यासाठी उद्या शेवटची मुदत. हरकतींमध्ये नावदुरुस्ती, पत्ता बदल तसंच नवीन नोंदणी अशा विविध तक्रारींचाही समावेश. राजापुरातील राजकारणातील 17 ते 18 वर्षांची खलिपेंची घराणेशाही राजापूरकर मोडीत काढणार. शिंदेच्या शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकरांची टीका. तर भाजपच्या पदाधिकाऱ्याला शिवसेनेची उमेदवारी ही महायुतीची हतबलता. हुस्नबानो खलिपे यांचं त्यांना प्रत्युत्तर. लोणावळ्यामध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी. तर भाग्यश्री जगताप यांच्याकडून फळ विक्री करता करता निवडणुकीचा प्रचार. तासगाव नगर परिषदेसाठी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांकडून घरोघरी जात प्रचार. रोहित पाटलांच्या नेतृत्वात उमेदवारांचा प्रचार. तासगाव नगर परिषदेमध्ये भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी विकास आघाडीमध्ये ही तिरंगी लढत. जळगावमधील मनपाच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ. याद्या पूर्णपणे अद्ययावत केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये. राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी. तर शरद पवारांच्या या राष्ट्रवादीकडून पालिका आयुक्तांना निवेदन. जळगावच्या पारोळा नगर परिषदेमध्ये महायुतीतील शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांविरोधात रिंगणात. पारोळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती. जळगावच्या चोपडात भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना चौधरींच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचाही सहभाग. शहरामध्ये ठिकठिकाणी रक्षा खडसेंचं औक्षण करून स्वागत. तासगावमध्ये आजपासून स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका. स्वाभिमानी विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी विजया बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी. तर यंदा सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पारोळा नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने. आरोप प्रत्यारोपांवरून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि विरोधकांमध्ये जुंपली. तर 2 आणि 3 तारखेला समजेल कोण कोणाला डोक्यावर घेत आहे. आमदार अमोल पाटलांचं विरोधकांना आव्हान. 15 लाख टन साखर निर्यातीला परवानगी. तसंच मोलॅसेसवरील 50% निर्यात शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाचं साखर उद्योगातलं स्वागत. या निर्णयामुळे साखरेचे दर स्थिर राहण्याबरोबरच या उद्योगाची आर्थिक स्थिती सावरण्यासही मदत होईल. साखर कारखानदारांची. अहिल्यानगरमधील ढवण वस्तीजवळ शेतात बिबट्याची पिल्लं आढळली. शहराजवळ असलेल्या भागामध्ये बिबट्याची ही पिल्लं सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं ही पिल्लं ताब्यात घेतली आहे. तर या भागात पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी. कल्याण गांधारी परिसरामध्ये उभ्या असलेल्या मोटरसायकलमध्ये शिरला हरणटोळ साप. सर्पमित्राच्या मदतीनं रेस्क्यू करत सापाला नैसर्गिक अधिवासात सोडलं. मात्र साप दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायतीमध्ये बिबट्याचा वावर. पिंपळपाडा या परिसरामध्ये 9 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला. दरम्यान कुटुंबियांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्यानं तिथून पळ काढला. संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील जेवणात आढळली पाल. विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागल्यानं हा प्रकार उघडकीस. किले अर्कच्या 1000 मुलांच्या वसतिगृहातील युनिट क्रमांक 1च्या भोजनामध्ये पाल आढळल्यामुळे खळबळ. गांजा तस्करी प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीणच्या अध्यक्षाला अटक. वैभव काळेसह 6 जणांना अटक.
तर आरोपीकडनं गांजासह एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त. धुळे तालुक्यातल्या कापडणे गावामध्ये भटक्या हिंसक श्वानांचा हैदोस. हिंसक कुत्र्यांनी आतापर्यंत 150 पेक्षा जास्त लोकांना चावा घेतल्याची माहिती. तर तात्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची ग्रामपंचायतीकडे मागणी. अमरावतीमध्ये वरुड तालुक्यातल्या पुसला या ठिकाणी लग्नाच्या अर्ध्या तासानंतर नवरदेवाच्या हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. अमोल गोड असं या मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव. कुटुंबावर शोककळा. जळगावमधील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मालवाहू वाहन आणि दुचाकीचा अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू. 4ही मृत तरुण हे 20 ते 22 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती.